टॅलेंट आहे रिचात पण. माकडे ते तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वात पहिले तुमचं स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. पहिले तर सॉरी बोलतो कारण 2-3 दिवसापासून व्हिडिओ टाकला नाही, आणि एकदा थँक्यू बोलतो की तुम्ही माझे 50 सबस्क्रायबर पुरे करून दिले. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सध्या मी आहे पुण्यामध्ये. मगाशी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पुण्याला कामासाठी चाललो आहे, जॉबसाठी चाललो आहे. तर मी पुण्याला परवाची ट्रेन पकडून आलो आहे. मी ज्या ठिकाणी कामाला गेलो होतो तिथे सध्या मला रूमचा प्रॉब्लेम आला, म्हणजे त्या परिसरात मला रूमच भेटला नाही, म्हणून मी ते काम तिथलं कॅन्सल केलं. काल पण मी एका जागेवर जाऊन इंटरव्ह्यू दिला. आता तिथला रिझल्ट आला नाही आहे. आता ते काय सांगता काय माहीत. जर त्यांचा रिझल्ट आला तर परवापासून कामाला जॉईन होईन, आणि जर रिझल्ट नाही आला तर आपल्या घरी येऊन लागेल मालेगावला. हे तुम्हाला समोर टेकडीसारखं दिसतंय, तर टेकडी बिलकुल नाही मित्रांनो. थांबा झूम करून दाखवतो. ते तुम्हाला जर टेकडीसारखं दिसतंय, टेकडी नाही तर आहे इथलं डम्पिंग ग्राउंड, म्हणजे एवढं उंचपर्यंत कचरा भरून ठेवलेला आहे. शहरामध्ये म्हटलं तर खूप प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो. पहिलं म्हटलं तर ट्रॅफिकची एकदम डेंजर प्रॉब्लेम चालू आहे. बस पण ट्रेन पण कुठं पण एकदम लई ट्रॅफिक आहे. दुसरं म्हटलं तर एकदम कचऱ्याचं प्रमाण पण जास्त आहे. तसं कचरा नियंत्रण आहे महानगरपालिकाची, पण कचरा आपल्या गावापेक्षा खूप जास्त आहे. आणि तिसरं म्हटलं तर इथलं दमट वातावरण आहे एकदम. आपल्या गावाकडे कसं एकदम फ्रेश मोकळं वातावरण असतं, तसं इथे कमी पाहायला मिळतं, म्हणून मी ते टेरेसवर येऊन लागलेलो आहे. तर सध्या इथे रूमची काही व्यवस्था झाली नाही पुण्याला, म्हणून मी काकांच्या इथे थांबलो आहे. मागे हा तुम्हाला टॉवर ते दिसतंय, हा मोठा प्लॅन्ट आहे टॉवरचा, पॉवर पॉईंटचा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये नेमके इथे किती टॉवर आहे. इथून तर त्यापर्यंत एकदम फुल टॉवर आहे. इथून हे हडपसरचा एरिया आहे. इथून हे हडपसरच्या पुऱ्या एरियाला इथून पॉवर भेटते, लाईट भेटते. इथून शहरामध्ये तुमची जिथूनपर्यंत नजर जाईल तिथूनपर्यंत तुम्हाला फक्त उंच उंच इमारती दिसतील, दुसरं काही दिसणार नाही. तरी हा एरिया थोडा आतमध्ये आहे. जर मध्ये गेलो तर तुम्हाला बिल्डिंगा पण चक्कर येईन, म्हणजे असं एकदम बिल्डिंग. इथे ट्रेन लावलेली आहे. जर संध्याकाळी जमलं तर आपल्याला आपण जाऊ इथे फोटोशूटला. शोधायला टेरेसवर वाटतो ओम येतोय तिकडून, त्याला मी आता घाबरवतो चांगला. इकडे वर्ष श्राद्ध चालू आहे वाटतं. जायचं का जेवायला भंडारा भेटान? मला जरा भूक लागून गेली, म्हणून जरा खाली जाऊन येतो, दुकानामधून काहीतरी घेऊन येतो खायला. 3 हे वाले चालतं ना? आपण आता सध्या लिफ्टमध्ये, आपल्याला जायचंय 3ऱ्या फ्लोअरला. तो आपला रूम आहे 3rd फ्लोअरवर, आणि आता आपण 3rd फ्लोअरला येऊन लागलोय. चिमणी नसते बात खाते का? हग्गू तेरे को पबजी चालू है। औकात नहीं पबजी वालों की फ्री फायर के सामने। फ्री फायर की औकात नहीं है पबजी वाले। A few minutes later. 07 ने हराऊन दिला. 07 ने हराऊन दिला. 20 रुपये द्या. 150 रुपया देगा. बाबा काही देणार नाही म्हणून आम्ही. खराब हो जाएगा। मैं खजाने के पीटर में से 500 रुपये मिलने वाले. 20 रुपये अय सर्वांना मिळून येतो, एकट्याला नाही तुला. 10 रुपये आम्हाला दोन्हींना पण आहे. हे 5चं देऊन द्या ना हे पण. A few minutes later. ते रेल्वे स्टेशन चालू होतं. ही पुढची ट्रेन थांबलेली दिसते, तिथे जातो फोटोशूटला आता. खाली वाटतं रेल्वे. फोटोशूटला तर येऊन लागलो. इथे रेल्वे थांबलेली होती म्हणून फक्त चालून नाही गेली पाहिजे, नाही तर लागले मग. फोटो काढतोय इकडे. हे ते गोडाऊन, सिमेंटचं गोडाऊन आहे ते, आणि हे त्या माल वाहतूक रेल्वेमध्ये हे सिमेंट इथून पास केलं जातं. काय घुसून गेला मधी. ओ बापरे, निकल. अरे डायरेक्ट घुसून गेला ते मध्ये रे यार. वरतून मी व्हिडिओ शूट करत होतो आणि अचानक मध्ये घुसून गेला. पाय धुवून घेतो, नाही तर सिमेंटचा फुटून जाईन. मित्रांनो, संध्याकाळचे आता 6 वाजले आणि पावसाचं वातावरण गेलं आहे. पाहू शकता किती काळे ढगाळ आटले. थोड्या वेळापूर्वी गेलो होतो तिथे, ती रेल्वे जाते ना. अच्छा. तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ नवा आपला चॅनल आहे, चॅनलला ग्रोथ करायला टाइम लागतो, म्हणून हा व्हिडिओ काकाला, मामाला, नातूला, पंतूला सर्वांना शेअर करून द्या. बाय.